न वाढलं की ते कोलॅप्स येऊन पडेपर्यंत प्यायचे. ते इन बिटवीन तुम्ही मला हे पण सांगितलं की तुमच्या मिस्टरांची डेथ झाली. एक तर 11वीतून लग्न झालेलं. हम्म. घरातल्यांनी लवकर लग्न करून दिलेलं. मग शिक्षण नाही आहे. मग मी विचार केला की हा स्ट्रगल जॉब करून माझं घर असं कितीचं वर निघणार आहे. मग पप्पा म्हणाले की तू एक काम कर, रिझाईन दे आणि त्यांच्याबरोबर जा. म्हटलं पप्पा एवढ्या कष्टाने मी आत्ता कुठे जॉब मिळवलेला आहे. एका माणसाच्या डिसिजन वरती मग तुम्हाला मग माणूस निवडायचा की करिअर, करिअर निवडायचं. मग हा प्रश्न पडतोच. हा प्रश्न एवढ्यासाठी मी तुम्हाला सांगते की बाबा या घरी पार्टी करूया. एकदा तर बेडरूम पर्यंत चकना सांडले. बापरे. धीराचा फोन आला की दादानी नस कापून घेतली बापरे. हाताची. आमचे छोटे धीराचा फोन आला. मी म्हटलं माझा बिट्टू कुठे आहे. ऑब्व्हियसली नस कापली म्हणजे घरात आमच्या दारू शिरलेली आहे. हो. पण दारू हे सगळं ठीक आहे, बाळ कुठे आहे माझं. तर मग धीर आमचा म्हणाला की आजीकडे आहे, आजीकडे ठेवले त्याला. मग म्हटलं शाळा त्याची. तर तो इकडून शाळा येऊन जाऊन करतोय. तुमच्या घरी तो गेलेलाच नाहीये. माझ्या फ्लॅटवर फक्त नवरा आणि दारू. एक नुसतंच जीव गेलेलं, निर्जीव शरीर पडलेलं की मला त्यांच्यावर रागच नाही आला. त्यांच्याबद्दलचा राग निघूनच गेला. त्यांना जसं मी पाहिलं नाही एकदम शांत बसलेले, तर तसं म्हणजे हे अपेक्षित नव्हतं की तुम्ही स्वतःच बदल करा आणि संसारात रमा. तुम्ही जावं असं वाटत नाही. जगातल्या कुठल्याही स्त्रीला वाटणार नाही. म्हणजे असे एकदम शांत थंड शरीर पडले. जेव्हा मला ते बघायला बोलवलं तेव्हा इतका अंत व्हावा तुमचा ही एक पत्नी कधीच विचारात घेणार नाही. बरोबर. की मी आता 11ला बेल होणार परीक्षेला आणि मी मोबाईल पॅसेज मध्ये बाहेर ठेवायचा आहे मला. आणि तोपर्यंत म्हटलं फोन सोबत राहू दे, वाचायचं. एक लास्ट बेल होती रिमाइंड वाली आणि मग मी फोन ठेवेन बाहेर. एवढ्यात माझ्या बाळाचा फोन आला. मम्मी मी हरवलोय. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तसंही बरेच जण आपले व्हिडिओज पाहत असतात पण तरीही त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात आजच्या आपल्या नवीन पाहुण्यांना, त्यांचा अनुभव ऐकूयात. आणि आज तर तुम्ही फुल म्हणजे हसून हसून तुम्ही म्हणजे लाईक वेडे होणार आहात. कारण आपल्याकडे अशी एक व्यक्ती आलेली आहे की जे दुःख पण हसून सांगते आणि ती हसमुख व्यक्ती आहे. तर चला भेटूयात आपल्या आजच्या नवीन पाहुण्यांना. हॅलो मॅम. नमस्कार. नमस्कार, कशा कसे आहात? आहात? एकदम मजेत. अच्छा. हसताय ना? हसत राहायचं. हो. येस. काय नाव आपलं? मी अरुणा. अरुणा. येस. सो अरुणा मॅम, काय करता आपण? सध्या मी गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसला आहे. बरं. ओके. आणि आज काय अनुभव शेअर करायला आलेत आपण? मी इथे हे शेअर करायला आले की बाबा एखादी स्त्री जेव्हा सगळ्या प्रसंगाने वेगळी जाते तर तिला सर्व्हाइव्ह करून कसं बाहेर जायचं. कारण दुःख प्रत्येकाला आहे, परफेक्ट तर कोणीच नाही. प्रत्येकाचं लाईफ जर पाहिलं तर ते आपल्यापेक्षा वर्स्ट आहे. कधी कुणी थोडंसं जरी डोकावून पाहिलं कुणाच्या लाईफमध्ये तर लक्षात येईल की आपण बेटर आहोत बाबा, आपल्याला इतकं काही नाहीये. तर हे धरून चाला की दुःख हे सर्वांना आहे, पण आपल्याला ते चॅलेंजिंग लाईफ कसं पार करायचं आहे आणि ते कसं अगदी आनंदी जगून घ्यायचं आहे हे मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन. अच्छा. बरं. तर काय कशा गोष्टी झालेल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये? आता मी तुम्हाला स्पष्ट सांगेन की मी कोल्हापूरची आहे. तर आमचं बालपण छान असं एकदम मजेत गेलेलं आहे. सुट्ट्या म्हणा उन्हाळ्याच्या, आजीकडे जाणं म्हणा सांगलीला. तर गावात एक गोष्ट एक कमी होती की पाण्याची फार टंचाई. अतिशय म्हणजे पाणी भरण्यासाठी 24 तास नंबर लावावा लागायचा बोरवरती. काही लोक तर तिथेच चटई टाकून झोपलेले असायचे की ते रात्री 3ला 4ला नंबर यायचा. मग कुठेतरी त्या गोष्टीने मन वैतागलं होतं की आता कुठे छान शहरात जायचं आहे. आपल्याला ही कटकट नको पाण्याची. आणि सगळ्यात म्हणजे मुंबईवरून कोणी जरी आलं तरी त्यांच्या कपड्याला एक वेगळा सुगंध असायचा की तो साईडनी जरी पास झाला तरी लक्षात यायचं की बाबा मुंबईवरून आलेला आहे. मग ह्या गोष्टी इकडे मन खेचत राहिलं की आपल्याला इकडे छान मुंबईत सुगंधित ठिकाणी राहायचं आहे, आपल्याला 2 वेळा आंघोळ करायला मिळेल अशा ठिकाणी. मग तेव्हा आम्ही विचार केला की बाबा मी शहरातला मुलगाच लग्न करणार, कारण मला ही पाण्याची कटकट आता नको जेवढं मी तिकडं माहेरी केलेलं आहे. असं म्हणजे एक तुम्हाला मी एक्सपिरियन्स सांगते की माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा माझा जवळजवळ बरंच बालपण हे बोरवरती पाणी भरण्यात
आतच निघून गेलेला आहे. मग गाडी तिथूनच नवरीशी जात होती. तेव्हा जेव्हा मी ती बोर पाहिली तेव्हा मला खूप वाईट वाटलं. म्हणजे मला खूप रडायला आलं, की मी आता कधी या गावात जर आले तर मी पाहुणी म्हणूनच येईन. म्हणजे अच्छा. ह्याच बोरवरती मी आईची भांडी भरण्यासाठी वाद किंवा मला नंबर लवकर दे, शाळेला उशीर होतोय हो. आणि तिथूनच माझी गाडी जेव्हा गेली तर तेव्हा ती बोर सुद्धा मला म्हणत होती, की आता कधी ह्या गावात जर आलीस तर तू पाहुणी म्हणूनच येशील. ओके. असं. अच्छा. सो मग तुमचं लहानपण तर चला ठीक आहे आणि शिक्षणाबद्दल थोडंसं सांगाल तर? गावामध्ये 7वी पर्यंत शाळा होती हं, आणि 8वीला 2-3 किलोमीटर दुसऱ्या गावी जावं लागायचं. हं, मग बऱ्यापैकी असं व्हायचं, की काही लोकं जी फार शेतकरीच होते, ते हं, मुलींना 8वीला पाठवायचीच नाहीत. हं. ते म्हणजे 7वी पर्यंत मुलगी शिकली की लग्न, 7वी बरं. पर्यंत शिकली की लग्न. मग ओके. मला एवढ्या लवकर तरी लग्न नव्हतं करायचं. मग अच्छा. माझ्या वडिलांनी गावामध्येच हायस्कूल काढलं माझ्यासाठी, की हो. अरुणाबरोबर आणखीही मुली शिकतील म्हणून. अच्छा. हां. अरे वाह! म्हणजे घरची परिस्थिती तुमची चांगली होती का त्यावेळेस? हां, पण म्हणजे त्यांनी आणखी गावकरी दोघे-तिघे जोडले हं, आणि हं. पप्पांनी म्हणजे जास्त प्रयत्न केले हं, हं. आणि गावामध्येच हायस्कूल काढलं. म्हणजे शिक्षक पहिल्यांदा जेव्हा चहा घ्यायला माझ्या घरी आले, हं, तेव्हा पप्पा म्हणाले, की "अरुणा हे तुझे शिक्षक." मला वाटलं मराठी शाळेवरती बदलून आले असतील. हं. तर पप्पा त्यांना म्हणाले, की "ही तुमची पहिली विद्यार्थिनी." तेव्हा हो. मी चहा चहा देत म्हणजे तेव्हा माझ्या लक्षात आलं. मी मम्मीला विचारलं, की "मम्मी, पप्पा काय सांगतायत?" तर मम्मी म्हणाली, की गावामध्ये हायस्कूल काढणार आहे. ती लोकं इंटरव्ह्यूला आले तुझ्या हं, पप्पांकडे. हं, हं. म्हणजे ओके. माझ्या शिक्षकांची ओळख माझ्या घरात झालेली आहे आणि मुळात म्हणजे मी संचालकाची मुलगी म्हणून मला खोड्या करण्यास परवानगी नव्हती. म्हणजे ती गोष्ट सरळ घरी धडकायची, की बाबा अरुणा खोड्या करते किंवा गणितात मार्क्स कमी पडले वगैरे. तर हं, मला नेहमी अभ्यासाकडे म्हणजे चांगलं तयारीने हजर राहावं लागायचं. हं, हं. एकदा असं झालं, की वर्गाच्या बाहेर मला एकदा काढलं होतं. हं, हं. हं, हं. म्हणजे काय माहिती वर्गाच्या बाहेर काढलं खूप अपमानकारक आता वाटतंय. हां. पण तेव्हा माझ्या गावामध्ये चुलत्यांनी जाता-जाता पाहिलं, हं. की आपली भाची वर्गाच्या बाहेर काढली. मग घरी जाम मला ओरडा पडला, ओके. की "अभ्यास करत नाहीयेस, वर्गाच्या बाहेर तुला काढलेलं." हां. असं. म्हणजे अच्छा. शाळा गावामध्ये नवीन होती. हं. अख्ख्या गावाचं लक्ष लागलेलं, की शाळा कशी चालवतात. अच्छा. आता मी तुम्हाला इथे नक्कीच माझ्या सरांबद्दल सांगू इच्छिते. पवार सर म्हणून होते. ते अतिशय उत्तम होते गणितात. खूप. अजूनही जर ते असतील हं. कुठे, तर ते एम-पी-एससीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असावेत. बरं. तर ते खूप हुशार व्यक्ती, अतिशय शुद्ध वागायला, चारित्र्याला, हं. पाण्याची इतकी किल्लत होती गावामध्ये. हं, हं. तर सर आहे ना रात्री पाणी भरायचे, कोणी अच्छा. नसताना. म्हणजे हां. मला कुठल्याही स्त्रीशी वाद नको. ओके. एक छोटंसं घर त्यांनी भाड्याने घेतलेलं हं, हं. आणि ते लहान मुलींना सारवायला वगैरे द्यायचे. पण कुठली स्त्री त्यांच्या घरी कधीच जात नव्हती. ओके. कोणाची मदतही घेत नव्हते ते, असे. आणि त्यांनी सगळ्या गावांना चांगलं वळण लावलेलं. अच्छा. सर्वांचे लाड करायचे. आम्ही सगळे म्हणजे अ, कुठेतरी त्यांच्या चांगल्या ह्याच्यामुळे स्ट्रिक्ट वागण्यामुळे कुठेतरी चांगले हुद्द्यावर सगळे आहोत. ओके. हं. बरं. आणि तुम्ही नंतर पुढे हे पण सांगितलत, की तुमचं लग्न पण खूप लवकर झालेलं आहे. हं. तर मग त्याचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? माझ्या गावामध्ये ना मम्मीकडे एक ओल्ड लेडी सारखी येऊन बसायची. हं, हं. सारखीच बसत होती. मग मम्मीचा आणि तिचा काय विषय चाललाय कधी कळत नव्हतं. म्हणजे मी हं, हं. आतल्या रूममध्ये गेल्यावर दोघी विषय बंद करायच्या. अच्छा. मग कळायचं नाही मला म्हणजे विषय बंद केल्यावर मला कळायचंच नाही. म्हटलं काहीतरी रॉंग होतंय. ही लोकं काहीतरी ठरवतायत जे मला कळत नाहीये. हं, तर ही हं. लोकं माझं लग्न ठरवत होते. ओह! म्हणजे ओके. 11वी पास झाल्यानंतर ह्यांनी माझं लग्न ठरवलं. अच्छा. म्हणजे पप्पांचा नकारच होता, की हं, तिला हं. शिकू दे, तिची शिकायची इच्छा आहे वगैरे. हं, हं. पण त्या ओल्ड लेडीने मम्मीला इतकं मनामध्ये भरवलं होतं, हं, हं. की माझी भाची मंडळी खूप चांगले आहेत आणि तिला हं. पुढे शिकवतील. बऱ्याच मुली शिकतात गं, लग्न झाल्यावर कोण शिकत नाहीये का? बरोबर. शिकतात पुढे. हं, हं. मग ह्याच्यावरती जेव्हा मी लग्न करून आले, तर तसं काही होत नाहीये. पहिल्याच वर्षी बाळ राहिलं, त्याच्यामुळे शिक्षण एकदम ठप्प झालं. ओके. हं. शिकायचा मोकाच मिळाला नाही मला. पण बरं. ती खंत कायम राहिली, की मी जेव्हा पुढे जर्नीमध्ये मी फाईल ओपन करायची, तर फक्त मला 10वीचं सर्टिफिकेट दिसायचं, अच्छा. की मला खूप शिकायची इच्छा होती आणि लग्न होऊन माझं शिक्षण राहिलं अर्ध्यावर. मग आपण ब्लेम कोणाला देणार? घरामध्ये 20 माणसं होती. हं, 20 हं. माणसांचं जेवण-खाणं करणं आणि कुठेतरी आपण शिक्षणाची मधीच इच्छा व्यक्त करणं भीतीदायकच होतं तेव्हा. बरोबर. सासर ही गोष्ट भीतीदायकच असते. हो, ते म्हणजे आहे. घरचे थोडे
सांगतात ना आपल्याला लग्न झाल्यावर की जसं आहे तसं राहा बाई, म्हणजे पाठी येण्याचे काही मार्ग नाहीये तुला. अच्छा. पण तुमचे मिस्टर बऱ्याचदा काय मुंबई मधलेच होते की कसं? हा, त्यांचं गाव माझ्या गावाजवळच होतं. बरं. आणि ओळखीने म्हणजे ठराव वगैरे झाला, लग्न ठरलं माझं. मी हं. मुंबईला पहिल्यांदा मुंबईला आले. म्हणजे ओह! लग्न करूनच मी मुंबईला आले. तुमचं स्वप्नच मग होतं ते. स्वप्नच होतं की हं. आता मला मुंबईला यायचंय. मी आज सुद्धा कधी निवांत रिलॅक्स शॉवरखाली अंघोळ केली, हं. तर माझ्या लक्षात येतं की मी एका कारणासाठी लग्न केलंय. बाकी काही मोठी स्वप्नच नाहीयेत. की अच्छा. आपल्याला काहीतरी गोष्ट कमी पडते आयुष्यात. मग तेच ध्येय राहतं की ही गोष्ट मिळवायची आहे. की हो. आपण अंधारात जातोय किंवा इतरही स्वप्न आहेत. सगळंच समेटून नाही मिळत लाईफमध्ये खरं आहे. आपल्याला. अर्थातच. हां. सो तुम्ही तुमचे बॅड एक्सपिरियन्सेस पण सांगितले फर्स्ट मॅरेजमध्ये. तर मग ते काय होते? ते असे होते की ते त्यांच्याशी जेव्हा लग्न झालं तेव्हा फॅमिली खूप मोठी होती. 20 हं. 20 लोकं तरी असतील बरं. फॅमिलीमध्ये. बरं. मग त्यांनी स्वतःच्या आवडी-निवडी थोड्या म्हणजे कसं दारूचं कंट्रोल होतं. हं. मोठा दादा होता विचारायला, आई होती. त्याच्यामुळे तिथे कंट्रोल राहिलं दारूचं. जेव्हा मी वेगळं राहिलो, बरं. तेव्हा ते सुसाट म्हणजे त्यांनी कशाचाही हे नाही केला, विचार केला नाही. हं, हं, हं. म्हणजे खूप पिणं, इतकं पिणं वाढलं की ते कोलॅप्स येऊन पडेपर्यंत प्यायचे. बापरे! मारायचे का? ह्याच्यामध्ये मारहाणी ही व्हायची. म्हणजे एक गोष्ट मला आठवते, की त्यांच्या समोर जेवायला बसलं ना, की त्यांना राग यायचा. म्हणजे ते लाथेने ताट उडवणार. एकदा तर ती भाताची करी वगैरे भिंतीवर सांडलेली पूर्ण अशी. बापरे! का बरं असं का म्हणजे? की म्हणजे तुम्ही रिलॅक्स राहता, मग हं. जेवत नाहीये, मी जेवलोय का? असं. म्हणजे इनफॅक्ट त्यांना जेवायला कोणी नाही म्हटलेलं नाही. हं, हं. पण त्यांचं व्यसनाधीन असं पडून राहणं. मग तुम्ही अटेन्शन द्या. दारुडा व्यक्ती नेहमी अटेन्शन करतो. ही मी हं. गोष्ट नोटीस केली. अच्छा. ते जेव्हा बडबड करतात ना, आपण इग्नोर जरी केलं ना, हं, हं. तरी थोबाडीत मारतात. अटेन्शन दे, मी बोलतोय ना, माझ्याकडे बघ. बापरे! हां, असं. मग तुम्हाला थोडक्यात चीड आहे का दारुड्या लोकांची? नाही, दारू मुळात मला आवडतच नाहीये. आमच्या ओके. घरात कोणीच पीत नाहीये. हं, हं. लाईफमध्ये असं होतं, की जी गोष्ट प्रखर्षाने आवडत नाहीये, ती हं. तुमच्या लाईफमध्ये चॅलेंजिंग पडते. मग कुठेतरी चॅलेंज आहे, की आता सर्व्हाइव्ह करून दाखव. हां, हां, हां. ओके. म्हणजे मी दप्तर घेऊन दारुडा जरी त्या साइडनी गेला असेल रोडच्या, हां. तरी मी ह्या साइडनी रस्ता क्रॉस करून ह्या साइडनी चालायची, की तेवढं अंतर तरी ठेव. असं. अच्छा. म्हणजे आणि आता दारुडा तुमच्या सोबत आहे. असं. ओके. तर मग तुम्हाला सर्व्हाइव्ह करणं खूप कठीण जातं. हं, हं. मग तुम्ही मार्ग काढत राहता. कारण कसं माहितीये का? दारुडा व्यक्तीची एक सायकॉलॉजी आहे. हं, हं. त्याचे सगळ्यात मोठे दुश्मन त्याची आई आणि बायको असते. जेव्हा दारू पिऊन जर नुकसान होत असेल, हं. तर ते बायकोचं आणि आईचं होतं. हं, हं. सडनली हा व्यक्तीचं जर काही कमी जास्त झालं, तर सर्वात मोठं लॉस त्या पत्नीचा आणि आईचा आहे ना, बरोबर. समाजाचं नाहीये. मग हं. समाज प्रखर्षाने त्याला दारू सोड असं म्हणणार नाही कधीच. बरोबर. मग ते त्याला खतपाणी घालतात. मग ह्याची मित्रमंडळी खतपाणी घालणारे. हं. म्हणजे तशा पिणारे माणसासाठी व्यक्ती जे आहेत ना, त्यांची हं, मित्रमंडळी त्यांना बसवून ग्रुपमध्ये घेऊन जाणारे, "चल रे, हं, पिऊया" वगैरे. पण ह्याच्या कमी जास्त होण्याने त्यांचं नुकसान नाही. हं. मग ही लोकं पत्नीला आणि आईला विरोध करतात म्हणून ना फार रूढ राहतात घरी, की "तू माझ्या ह्याच्यामध्ये येतेस, आड हं, येतेस." हं. आता जगत मान्य आहे, दारू ही खराब गोष्ट आहे. पण ती दारुड्यासाठी अमृत आहे. हं. ते त्याच्यासाठी तर अमृत आहे. मग बरोबर. ही लोकं आपल्याला ती चांगलं हे करतात म्हणजे ठसकावून सांगणं म्हणा, अतिरेक होतो, कधी-कधी हात उचलला जातो, असं. बरोबर. अशा गोष्टी होतात. अर्थातच. म्हणजे त्यांना हे भान नाहीये, की ह्यातून खूप मोठ्या गोष्टींची नुकसान होतंय, हानी होते हं, म्हणू हं. शकता, आर्थिक हानी म्हणू शकता, मानसिक हानी होते एका स्त्रीची. म्हणजे सावरण्यासारखी गोष्ट नाही. जेव्हा तुम्ही स्वतःत बदल करता, हं. तेव्हा ती गोष्ट कंट्रोलमध्ये येते. तुम्ही दुसऱ्यात बदल करू शकत नाही ना. ती बरं. आपल्या पॉवरमधली गोष्ट नाहीये. अच्छा. पण तुमच्या पतीचं जे तुमचे पहिले मिस्टर होते, त्यांचं आणि तुमचं म्हणजे पटायचं नाही का? किंवा भांडण व्हायची का? म्हणून ते दारू प्यायची की तुमच्या लग्नाच्या अगोदरपणे हे पासून दारू प्यायचे? पूर्वापार संकल्पना आहे, हं. की पत्नीशी पटत नाही म्हणून दारू पिणं, ही हं, हं. संकल्पना आहे. बरं. मी त्याचा खोडून म्हणजे विरोध करते आणि हां. मी त्याच्या तळामुळाशी गेलेली आहे, की कारण काय असावं? पिणं ही गोष्ट फक्त सायकॉलॉजिकली आहे. हं, हं. तुमची बॉडी एक अल्कोहोलिक बॉडी जी असते. आता मी
AA मीटिंग म्हणू शकता, अल्कोहोलिक अनोनिमस म्हणून काही मीटिंग्स होतात, चर्चमध्ये होतात त्या मीटिंग्स. बर गुगलवर पण सर्च केलं तर मिळेल तुम्हाला. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तुमची बॉडी जी आहे ना ती अल्कोहोलिक जन्मताच असते. बर हा, एखाद्या व्यक्तीची अच्छा तिला थोडी जरी दारू मिळाली, हम्म. त्याच्या ओढ्याला दारू लागली, तर तो पुढचे कित्येक दिवस पित राहतो. ती लोक लॉकिंग पिरियड घेतात 2-3 महिन्याचा. तेवढ्या वेळा ते सोडतात, कटाक्षाने सोडतात, अगदी म्हणजे थेंबही पित नाहीत. हम्म. पण प्यायला सुरुवात केली तर इतके पितात की मग त्याच्या दरम्यान ते कितीही टोकाला जाऊ शकतात, असं पितात. पण हेच पिण्याचं प्रमाण एका नॉर्मल व्यक्तीमध्ये, एका रिटायर मेजरमध्ये, आर्मीच्या लोकांमध्ये थोडा पॅक घेतात, जेवतात, पितात. त्यांची बॉडी अल्कोहोलिक नाहीये, त्यांची बॉडी डिमांड करत नाही अजून. हम्म. ते एका ठराविक लोकांची बॉडी डिमांड करते अजून. मग ह्या दरम्यान त्यांना भान नसतं की तुम्ही किती लेवलला पिता. म्हणजे तुम्ही घरातलं काहीतरी वस्तू विकता, मंगळसूत्र विकता, बाळाची फी विकता, घेऊन जाता पिण्यासाठी, घरात कोणीतरी गेस्ट आले, तुम्ही हसून बोला, तेवढ्यापुरतं तरी चांगलं असल्याचं नाटक करा. तर हे भान नाही. त्यांना फक्त दारू खूप हे आहे, प्रिय आहे. मी एक गोष्ट सांगते की सतत प्यायचे म्हणून मी काय केलं, आतून कडेला कुलूप लावलं अच्छा पूर्ण, हम्म. आणि चावी बेडरूम मध्ये घेऊन उशाखाली घेतली. आता म्हटलं जर गेलीच नाहीत त्या हम्म. दुकानापर्यंत तर काय पितील, बरोबर म्हणून मी रिलॅक्स झोपले हम्म. बेडरूम मध्ये सकाळपर्यंत. आणि मला थोडं सामसूम वाटलं की माझा फ्लॅट एकदम इतका सामसूम कसा आहे. अच्छा म्हणून मी पहाटे जाग आल्यानंतर बघितलं तर चावी तर उशाला आहे. म्हटलं आता शांत झोपले असतील, बाहेर जाऊन बघावं. हम्म. मी बाहेर आले हॉलमध्ये, गायब आहेत. बापरे कसं कसे काय काय गायब असतील. हा. तर त्यांनी रात्रभर स्क्रू ड्रायव्हरने ती पट्टी पूर्ण कडी काढून ठेवली टेबलवर. बापरे तुम्ही कसं रोखणार अशा लोकांना. त्यांनी स्क्रू ड्रायव्हरने ती पूर्ण कडी लावलेली पट्टी लॉक सहित काढून टेबलवर ठेवली. एवढे अल्कोहोलिक झाले होते. हा, ती लोक, त्या लोकांना आपण बांधून जरी ठेवलं हम्म. तरी ती राहत नाहीत. पण आता बरेच असे हे पण आहेत ना की जे काय म्हणतो आपण त्याला, ते दारू हे दारू व्यसनमुक्ती केंद्र हा, तर आजकाल व्यसनमुक्ती केंद्र पण ते आहेत ना. हे केलेलं आहे, तेही केलेलं आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, 1-2 महिने तुम्हाला एका आश्रममध्ये ठेवलं जातं निसर्गाच्या हम्म. सानिध्यामध्ये, आणि तुमचं मन परिवर्तित केलं जातं. दारू सोडणं हा उत्तम उपाय म्हणजे मन परिवर्तन. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनाने परिवर्तन होत नाही हम्म. तर तुम्ही सोडू शकत नाही. मग तुम्हाला कितीही घरातले कुटुंबातले वरिष्ठ लोक येऊन सांगू देत, हम्म. तुमची बायको सोडून गेली तरी ते थांबत नाहीयेत. तुम्ही विचार करा, तुमची पत्नी जर जात असेल तर तुम्ही नक्कीच स्वतःमध्ये बदल कराल, तरी बरोबर त्यांना फरक पडत नाहीये. तर अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये असं सांगितलेलं आहे की तिथे मीटिंग्स भरतात. बर सगळे व्यसनाधीन लोक एकत्र येतात, सुधारलेले, आणि 1 वर्ष न पिल्यामुळे ती लोक बर्थडे सेलिब्रेट करतात तिथे. ओ अच्छा हा, हम्म. म्हणजे आता काही काही लोकांनी 25 वर्ष बर्थडे केलेले आहेत, म्हणजे मागच्या 25 वर्ष ती पिलेले नाहीयेत. ओके हा, आणि कोणी आलं नाही मीटिंगला तर एकामेकाला व्हॉट्सअप करतात, ग्रुप करतात. दारोडा म्हटलं की समाजाने एक टाकलेला प्राणी, म्हणजे त्याला कोणी किंमत देत नाहीये. हम्म. तर तिथे मात्र किंमत दिली जाते. बायको तिथे का मग किंमत देत नाही. तिथे सगळे सांगते नाही, तिथे सगळे असे मित्र जमा होतात हा. जे व्यसनाधीन आहेत. हम्म. मग एकामेकाची उदाहरणं ऐकून ती लोक सुधारतात ओ की बाबा हा इतक्या टोकाला पिणारा जर हा 25 वर्ष दारू सोडतो हम्म. तर मीही सोडू शकतो. मग उत्साह मिळतो, मिळून राहतात ती लोक एकामेकाला हे करून. मग कुठेतरी गुड लिस्नर हवा असतो, ऐकणारा. मग Actually. तिथं स्टेजवर तो आपला एक्सपिरियन्स सांगतो, मग दुसरे ऐकतात, तो आपलंही तिथे सांगतो, मग दुसरे त्याला उपाय सांगतात, अरे बरोबर. ह्याचंही तसंच होतं, त्याचंही तसंच होतं. आणि त्या मीटिंग्स हे जेव्हा मी पाहायला गेले त्या मीटिंग्स कशा असतात, म्हणजे मला तर ह्याची कारणं शोधायचीच होती की बाबा पितात का लोक, एवढं नुकसान घेऊन ती लोक मरीपर्यंत सुधारत नाहीत, मरतात त्या दरम्यान सुद्धा लोक, हम्म. पण ती सुधारत नाहीत. तर काय कारण आहे, तर तिथं बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली. सगळ्यांची ना एक पद्धत आहे, मानसिक त्यांचे जे परिवर्तन होतं, जे बदल होतात, अपडाऊन्स होतात, ते सिमिलर होते. म्हणजे काही लोक सांगत होते की मला भास होतो की मला नातेवाईक मारायला आलेत, तर सेम भास यांनाही व्हायचा. अच्छा हा, की मला एकदा त्यांनी खूप सतवलं की दरवाजे बाहेर आहेत पाहुणे, मला हम्म. मारायला आलेत. मी दुर्बिणीतून पाहिलं, कोणी नाही. मी दरवाजा उघडून पाहिलं, म्हटलं गेले, नाही म्हटलं खालच्या फ्लोअरला पळून गेलेत ते.
त्या रात्रीला त्यांनी 4 वेळा पोलीस बोलवले होते माझ्या नवऱ्याने, बापरे. की मला मारायला लोक आलेत. मी त्यांना सांगितलं, घामाघूम झालेले, झोपा म्हटलं, कोणीही नाहीये. पोलिसांना वाटलं की आम्ही कोणाला लपवलंय की काय वगैरे, तर नाही. तर हे खूप पिल्यामुळे ना त्यांना कोणतरी उभा आहे, मला मारायला येतोय असे भास होतात. हे मी त्या मीटिंगमध्ये पण पाहिले इतर लोकांच्या मध्ये. तर मी म्हटलं हे तर सिमिलॅरिटी आहे त्यांच्या लक्षणांमध्ये. हां. तर म्हणजे सुधरू शकतो लोक, पण त्यांनी कंटिन्यू मीटिंग करायची. मीटिंग मिस झाली की लोक प्यायच्या मार्गाला जातात. ओके. पण हा भाग झाला आता असा. सो ज्यावेळेस तुमचे मिस्टर प्यायचे, हे लग्नानंतर आता बऱ्याच गोष्टी अशा होतात, की काही लोकं लग्नानंतर किंवा असं म्हणतात, की बायकोच्या त्रासामुळे किंवा घरातले जे काही क्लॅशेस असतात, त्यामुळे ते दारूला व्यसना किंवा ते दारूच्या आहारी जातात किंवा व्यसनाधीन होतात. तर तुमच्या बाबतीत पण ह्याच गोष्टी होत्या का? नाही, मी तुम्हाला सांगते, ह्या गोष्टी मी सांगितलं ना मगाशी, ह्या हं, भ्रामक कल्पना आहेत. हं, प्रत्येकाच्या घरी त्रास आहे, प्रत्येकजण व्यसनाधीन परिस्थितीत हं, गेलेला नाही. हं, जर घरात काही आर्थिक परिस्थिती असेल, तर ती ऑब्व्हियसली पत्नीला गेलेली आहे. पत्नीवरच हं, जात नाही दारूच्या अड्ड्यावर. तुम्ही मला सांगा, हं, कुठली स्त्री गेली? स्त्रीलाही टेन्शन असतं. हं, स्त्री मुळात पुरुषांपेक्षा स्ट्रॉंग आहे. हं. तिला तेवढं कॅपॅबिलिटी दिलेली आहे निसर्गानं, की ती घर हँडल करते, नोकरी हँडल करते. पुरुष फक्त नोकरी करतो हँडल. बरोबर. तो घर आणि दोन्ही तो तितक्या तिच्या ह्याने करू शकत नाही. नाही करू शकत. हां. बरोबर आहे. ही निसर्गातच तिला दिलेली देणगी आहे, की ती योग्य प्रकारे सांगड घालते त्या गोष्टींची. हं, हं, हं. पण म्हणजे आपण तिला दाबून ठेवतो, की बाबा तिनं जर म्हणजे हे केलं, की आपली एबिलिटी दाखवली, हं, तर हं. कुठेतरी पुरुषांचा इगो हर्ट होतो, की बाबा ही जर आता कमवायला लागली किंवा हं, हे हं. असं करायला लागले, तर मला ही जुमानणार नाही. ह्या गोष्टी आहेत. बरं. त्याच्यामुळे स्त्रीला दाबून ठेवलं जातं. हं, आता हं. तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देते, की असं आपण म्हणतो, की घरातून त्रास होतो म्हणून पितो. पिण्यासाठी कोणताही त्रास नाही. मुळात ही पिणारी लोकं पिऊनच ऑफिसमधून घरी येतात. असं नाही ते घरी भांडण झाले म्हणून प्यायला गेलेत. अच्छा. हां. ते पिऊनच 1-1:30ला घरी येतात. ओके. सकाळी तुम्ही मला सांगा, सकाळी छानपैकी आपण नवऱ्याला बाय केले, डब्बा दिलेला आहे वेळेवर. हं. काय कारण असेल ह्याला दिवसभरात पिऊन यायचं? काहीच नाही म्हणजे तर ते स्ट्रेस पिऊनच किंवा येतात. का ते बरं मी हॅबिच्युअल म्हणते झालेलं स्ट्रेस असतं ते? आहे. नाही, त्यांना ते इतकं व्यसन लागलेलं आहे, की खापर कुणाच्या तरी डोक्यावर फोडायचं आहे. हं, मग हं, ते हं. पत्नीच्या डोक्यावर फोडायचं आहे, ओके. की बाबा मी पितो तर मग ही मला त्रास देते. मी तुम्हाला कारण सांगते. मला म्हणायची, की "बघ, हे रद्दी पडली. हं, हे नीट करतेस का? पिऊ नको तर काय करू?" हं, दुसऱ्या दिवशी मी पूर्ण रद्दी कबाडखालीला घातली. पूर्ण कपाट क्लीन करून ठेवलं. हं. तरी पिऊन आले. म्हटलं, "आज काय पिण्याचं कारण होतं?" तर म्हणाले, की "हे बघ, स्वयंपाक छान करतेस का? मी छान कबाब वगैरे बनवले." तुम्हाला सांगते, मी नवऱ्याने दारू सोडावी म्हणून स्वतःमध्ये मी इतके बदल केले, इतके, की ह्या माणसाने संसाराला लागावं. मी तुम्हाला सांगते घरातले पडदे बदलले, फर्निचर बदललं, की बाबा म्हणजे मी ऐकलं होतं काही आर्टिकल्समध्ये, की माणूस तेच पाहिल्याने बोर होतो. हं. घराचा स्ट्रक्चर तोच आहे, फॅन तोच आहे, कपाट तेच आहे, पडदे तेच दिसतात. तर तुम्ही स्ट्रक्चर थोडं बदला, थोडं नाविन्य आणा, थोडी फुलं लावा ताजी हं. घरामध्ये. मी जेवणामध्ये बदल केले. एक रुची पालट म्हणून पुस्तक होतं तेव्हा ₹60 ला यायचं. ते आणलं. त्याच्यातले काही रेसिपीज शिकले, की तुम्ही छान-छान घरी खावा आणि छान घरी मुलामध्ये रमा तुम्ही. हं, मुलाशी हं. खेळा, मुलाला बीचवर घेऊन जावा. इतर गोष्टी आहेतच ना. बरं तुम्हाला काही ट्रेस असेल तर तो शेअर करा ना. कमीत कमी त्याच्यावर आपण बसून तोडगा काढू दोघं मिळून. बरोबर. हं. काहीतरी पिना तर मार्ग नव्हताच मुळात. हं, हं, हं. पण तुमच्या पिण्याने तोडगाही निघत नाहीये आणि आमची हानी होते ना, बरोबर आहे. असं. तर पिण्यासाठी काही स्पेसिफिक कारण नाहीये. हं, मग हं. छान जेवण करून दिलं तरीही पितात. हे जेवण त्यांच्या मित्रांना आवडलं सोबत आलेला. तो म्हणायला लागला, की "वहिनी हे छान कबाब झालेत. आमच्या हिला शिकवा हे कसे बनवलेत तुम्ही." म्हणजे जेवणामध्ये काहीच दोष काढण्यासारखा नव्हता. दोष हं. असता तर तोही माणूस छान जेवून गेला नसता. बरोबर. त्याला इतके जेवण आवडले, की तो बायकोला शिकवा म्हणतोय. म्हणजे पिण्यासाठी फोकसली काहीतरी कारण कारण. द्यायचं आहे. बरोबर. एका गोष्टीला पॉइंट आउट करायचं आहे. बरोबर. पण मध्ये इन बिटवीन तुम्ही मला हे पण सांगितलं, की तुमच्या मिस्टरांची डेथ झाली. हां. ती कशामुळे झाली किंवा ते पितात हे जास्तच त्यांचं पिण्याचं प्रमाण झालेलं. हं. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला अगोदरची जर्नी सांगते, की ते कर्जबाजारी झाले होते. खूप ओके. कर्ज झालेले. मग मी काय मग केलं, याच की गोष्टीमुळं? हां, प्यायचे
पठाणांचे पैसे काढायचे, प्यायचे 10% पठाण लोकांचे पैसे उचलायचे. हा, आणि ती 10% म्हणजे तुम्हाला माहितीये ती स्पीडनी ती साखळी घट्ट होत जाते, बरोबर, ते कव्हर होत नाही. कव्हर होत नाही. बरोबर आहे. 10% म्हणजे खूप मोठी गोष्ट. खूप मोठी गोष्ट आहे. हा, मग तुमचा पगार किती, तुम्ही दुसऱ्याला देता किती, आणि काय प्रकारे पैसे घेता. घरी तरी काय आणत नव्हते, म्हणजे मी तर रोखलंच असतं की बाबा आम्हाला कर्जबाजारी होऊन काहीच नको, मी कितीही काटकसरीत राहू शकते. तर हे म्हणजे आणायचं, दुसऱ्यांच्या पार्टीना द्यायचं, बिल भरायचं मोठेपणाने, दारूसाठीच पैसे होते ना हे सगळे. एक पठाण यायचा सकाळी खूप लवकर, अंघोळीला बसली की बेल मारायचा 7ला. यांना पाठवलं डबा वगैरे देऊन की बेल मारायचा. रेग्युलर यायचा. बसले म्हटलं की मला खूप प्रश्न पडायचा की बाबा आता मी कशी दार उघडू, बेल मारतच राहायचा. मग नंतर कंटाळले, म्हटलं हे बघ, परत ह्या दाराची बेल मारायची नाहीस. तू पैसे देताना मला विचारलं होतंस का? तू या माणसाला घे आणि तिकडं तुझं कर्ज फिटेपर्यंत ठेव तिकडे म्हटलं. तू देताना जर घरात विचारायला आला नव्हतास तर तुला माझ्या घरात येऊन सतत मला डिस्टर्ब करण्याचं कारण बनत नाहीये. बरोबर. आणि तू जर पैसे दिले असते, तुझ्याकडे आहे का 10%चं लायसन? समोरचा तुम्हाला दाबायला बघतो. आपण तुम्ही जोपर्यंत त्याचा पॉइंट काढत नाहीये तोपर्यंत तो शांत बसत नाहीये. नंतर तो खालूनच विचारायला लागला, भाभी ऊपर है क्या? हा, मग तुम्ही इतकं दुसऱ्याचं सहन करता तर ते हे करायला शिका ना. नाही, पण हे पण आहे की पैसे देणाऱ्याला माहिती आहे की हा दारुडा आहे आणि हा काय पैसे रिटर्न देणार नाही, त्यामुळे व्याजावर व्याज, व्याजावर व्याज, व्याजावर व्याज होत जातं. हा, पण तू काय बिसनी दिलेस, तुला काय तारण दिले तर विक जा तिकडे. रोज येऊन दार वाजवतो म्हणजे काय? नाही, पण खूप अशा महिला आहेत. मग मी कालांतराने ठरवलं की स्ट्रगल जॉब लागले छोटे मोठे, मी अर्निंग करायला लागले. मग मी छोटा क्रेडिट कार्डचं वगैरे नाही का, कॉलिंगचं BPO सेंटर्स वगैरे जॉईन केले. तर जवळजवळ मी 7-8 बँकांमध्ये मी काम केलेलं आहे, स्ट्रगल जॉब. मग हे लक्षात राहिलं की एकतर 11वीतून लग्न झालेलं, घरातल्यांनी लवकर लग्न करून दिलेलं, मग शिक्षण नाहीये. मग मी विचार केला की हा स्ट्रगल जॉब करून माझं घर असं कितीच वर निघणार आहे. मग मी स्पर्धा परीक्षांना तयारी करायचं ठरवलं. मग त्याच्यामध्ये माझी 12वी नव्हती झाली. मग मी जेव्हा मम्मीकडे गेले, प्यायचे मला मम्मीकडे पाठवायचे नेहमी, प्यायचे प्रत्येक वेळेला मम्मीकडे पाठवायचे. स्वतः माझ्या मैत्रिणी मला म्हणाल्या की तुझा नवरा तुला इतके कसं काय गावी पाठवतो, आमचे नवरे आमच्याशिवाय एक दिवस राहत नाहीयेत. मग मग माझ्या लक्षात आलं की मी नसल्याने त्यांना मोकळी खावी होते की बाबा या घरी पार्टी करूया. एकदा तर बेडरूम पर्यंत चकनाच आणलंय. बापरे. हा, मी म्हटलं हे काय, हे तुम्ही बाहेर बसून प्या ना, बेडरूम पर्यंत चकना काय, हे इथेपर्यंत पितात का? मग शेजारच्या बाईंनी सांगितलं, अगं काय बाहेरून जेवण आलं होतं, तिघी चौघी पीत बसलेले, पार्टी, म्हणजे ह्या पार्टीसाठीचे ते पैसे आहेत. म्हणजे पत्नी नको. आणि मुळात तुम्हाला सांगायचं म्हणजे समाज जो आहे तो एका व्यक्तीला संसारातून कधीच उचलत नाही. त्याला एकटा व्यक्ती मोकळा पिणारा हवा आहे जो बिल भरेल आपला. ती लोक संसाराचे धडे देत नाहीत की तू जा बाबा, तुझ्या बायकोला छान सांभाळ, बाळाची फी भर, बाळाचे ऍडमिशन घे आता या वर्षी, असं ते सांगणार नाहीत. त्यांना घालवणारे गावी, पाठवणं तिला गावी, अरे तू कशाला ऐकतो रे तिचं, म्हणजे तिकडून ते बाळकडू मिळतात त्यांना, तिला पाठव म्हणजे तू मोकळा हवाच आम्हाला बिल भरायला. मग मी विचार करायची, हे माझ्याबद्दल रूढ बोलतात, माझ्याबद्दल रूढ सांगतात, कधी मी त्यांना चहा दिला नव्हता का माझ्याकडून? मी असा विचार करायची की घरी कधी आलेत, मी कधी चहा दिला नसेल का, माझ्याकडून काय चुकलं असेल का. म्हणजे माझ्या माहितीतले नसलेले लोक पण सांगतायत त्यांना की तिला पाठवणार आहे गावी. मग सतत माझं वारकरीच्या वाऱ्या कशा मुंबई कोल्हापूर गावी सतत येणं जाणं व्हायचं. सतत वैतागले गावी. मग एकदा एक स्टँड घेतला, पूर्ण सामान भरलं सगळं, 12वी-10वीचे सर्टिफिकेट्स घेतले सगळे आणि गावी गेले. मग मला म्हणाले की बाळाला घेऊन जा गावी. एक असा इन्सिडेन्स होता की घराला लॉक लाव म्हटले, पठाण लोक येणार आहेत कर्ज मागायला आणि तू गावी जा. तर म्हटलं मी नाही जाणार, मी गावी का जाऊ, तुम्ही त्यांच्याशी बोला की बाबा आता नाही येत, नंतर देऊ किंवा थोडे थोडे देऊ, काहीतरी मॅनेज करा, सेटलमेंट करा ना. तर नाही म्हटले, त्यांना घरी येऊच द्यायचं नाही, लॉक लावायचंय. आणि पप्पांना सांगितलं की हिला मी गावी पाठवतो, थोडं माझं सगळं नीट झालं की मी घेऊन येईन. मग बाळाला गावी घेऊन गेले मी. तुम्हाला सांगायचं, माझं बाळ 2रीमध्ये सामायिक परीक्षा दिलेलं, अर्ध्या वर्षातून त्याला गावी घेऊन गेले मी पनवेलला जाईपर्यंत रडत होते की कुणीतरी मला सहारा द्या, माझं सगळं नीट होईपर्यंत.
म्हणजे बाळाचं शिक्षण अर्ध्यावर राहिले, बाळासाठी तरी मला थांबवा कोणीतरी. पण कठीण प्रसंग आल्यानंतर कोणीच आसरा देत नाही, कोणीच बरोबर. नाही. हो. मी पनवेलपर्यंत रडत होते आणि मी एकदा गेले गावी, 6 माही झाली हं. बाळाची, वार्षिक परीक्षा पण झाली, तरी पण आलेले नाहीत मला न्यायला. बाळाचं वर्ष वाया गेलं. मग आमच्या बंगल्याच्या पायरीवर मी थांबले, बसले. रोज बसायची मी सायंकाळी. तर मला शाळेला मुलं जाणारी दिसायची. मग फार वाईट वाटायचं, की मी इतकी वाईट आहे का? हं. म्हणजे इतकी कुमकुवत, कमजोर मम्मी आहे का, की मी बाळाला शिकवू पण शकत नाहीये? माझं बाळ दुसरीच शिकेल, ह्याच्यापुढे शिकेल की नाही? हे प्रश्न मनात उभे राहिले. आणि शाळेला जाणारी मुलं दिसतात ना मला डुलत-डुलत, खांद्यावर हात टाकून दोघे-तिघे चाललेत आणि माझं बाळ बसलंय खेळत घरात गाडी-गाडी. तर जून महिना गेला, ओके. जुलै गेला. हं. जून, जुलै, ऑगस्ट आला. आता तुम्हाला सांगायचं माझ्या घरात सगळे शिक्षक आहेत. हं. 27 शिक्षक आहेत. आजोबा हं, हं. मुख्याध्यापक होते. मम्मी शिक्षिका होते. तर मला माहिती आहे, की ऑगस्टमध्ये याद्या तयार होतात फिक्स मुलांच्या. अच्छा. जून, जुलैपर्यंत ॲडमिशन इकडे-तिकडे, इकडे-तिकडे करतात. हं, हं. मी उठले आणि जाऊन तिथे ॲडमिशन घेतलं. आई ॲडमिशन घेऊ शकते हां, पप्पा नसतील तर. मला अच्छा. नेहमी वाटायचं, की त्याच्या पप्पांची सही लागेल. नाही. एक आई आपल्या मुलाला कुठेही ॲडमिशन घेऊ शकते, कुठल्याही शाळेत. मग मी ॲडमिशन घेतलं. मी त्यांना विनवण्या केल्या, की त्याला 3रीत बसू द्या. मी त्याचा अभ्यास करून घेते. हं. माझा मुलगा मोठा आहे. त्यांनी 1लीत घेतला मुलाला. वार्षिक परीक्षा पास झालेला मुलगा, म्हणजे वार्षिक परीक्षा संपलेला, दिली नव्हती. अच्छा. त्याला त्यांनी 1लीत बसवला. इतक्या मागे बसवला. आणि मी 12वीचा फॉर्म भरला. माझ्या शिक्षणामध्ये 7 वर्षाचा गॅप पडलेला. हं, हं. तहसीलदार ऑफिसला गेले, मी गॅप सर्टिफिकेट जोडलं आणि ॲडमिशन घ्यायला गेले. हेच ॲडमिशन मी त्या प्राध्यापकांकडे माझ्या कॉलेजच्या हं, हं. 3 वर्षापूर्वी घ्यायला गेलेली. तेव्हा पण त्यांनी मला ॲडमिशन दिलं नाही कॉलेजनी. काय माहिती आहे, अशाच गप्पा मारल्या, की "कशाला मॅडम, तुमचं लग्न झालंय, तुम्ही आपला नवरा आणि मुलं सांभाळा ना. आता काय गरज आहे तुम्हाला शिक्षणाची? कशाला तुम्ही शिक्षण वगैरे, कुठे परीक्षेला वगैरे इकडे येणार?" असं काहीतरी जुजबी आन्सर करून मला ना तिथून पाठवलं परत. ह्यावेळी मी गेले तेव्हा मात्र पॉवरफुल गेले. अच्छा. सेम रिपीट टेलिकास्ट त्याने चालू केला, हं. की "कशाला तुम्ही शिकता? तुम्हाला काय गरज आहे? तुम्ही मुंबईला राहणार, हं. कुठे परीक्षेला येता? आपला नवरा, मुलं सांभाळा ना." म्हटलं, "सर, तुम्हाला माझी कंडिशन माहिती नाही आहे. तुम्हाला ॲडमिशन द्यावं लागेल." हेच बडबड मागच्या प्राध्यापकांनी केली होती. आत्तापर्यंत मी ग्रॅज्युएट झाले असते म्हटलं. "मला तुम्ही ॲडमिशन द्या आणि ते का देत नाही ते हे मला रायटिंगमध्ये द्या. शिक्षण हा माझा अधिकार आहे." हो. मग तेव्हा त्यांनी सांगितलं, की "तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागेल. तुम्हाला पेपर्स लागतील ते सांगा मला. मी आहे ना बनवून द्यायला." बरोबर. मग मी तहसीलदार ऑफिसला गॅप सर्टिफिकेट आणून जोडलं तिथे हं, हं. आणि मी 12वीचा फॉर्म भरला. हो. आणि मी माझ्या मुलाला 1लीमध्ये शाळेला टाकलं. म्हणजे आम्ही दोघं, मम्मी 12वीला आणि मुलगा 1लीला. म्हणजे कशी जर्नी बघा. तर वाह! एका बेडरूममध्ये मी अभ्यास करत बसायची नेहमी. मग कुठेतरी बाहेर पाणी भरायला गेले तर लोकांनी मम्मीला थोडं टॉन्ट मारला, की "तुमची मुलगी नांदायला नाही का?" मग माझी मम्मी, आई-वडील साधे, त्यांच्या मनाला खूप ही गोष्ट झुरणी लागले, की मुलगी नांदायला नाही म्हटलं. मग मम्मी म्हटली, "बाळा, तू घरातून बाहेर नको पडू. तुला काय आवश्यक आहे ते आम्ही सगळं बंगल्यात तुला उपलब्ध करून देतो." हं, हं. मग तुम्हाला सांगायचं, माझं शिक्षण होईपर्यंत फक्त 4 वर्ष मी पेरूचं झाड खिडकीतून पाहत होते. बापरे! प्रत्येक वर्षी त्या पेरूच्या झाडाला सफेद फुलं यायची, पेरू मोठे-मोठे लागायचे. मी बंगल्याच्या बाहेरच नाही. 4 कोणाच्याही वर्ष. संपर्कात नाही. कुणाच्याच नाही. फक्त मला किचनमधून आमच्या बंगल्यात बेल कुणी मारलं ते दिसायचं. मग मी मम्मीला सांगायचे, "बघ त्या काकू आलेत." बापरे! हां, मी माझी पुस्तकं एका बेडरूममध्ये घेतलेली. हं. मग काही मुलं पेरू काढायला यायचे. पेरू मोठे झाले की मग मी तिथून, त्यांना वाटायचं की सामसूम आहे, बंगल्यात कोणी नाही आहे, हं. गोंधळ करायचे. तर पेरूच्या ढाळीवर मारले की मला तिथे लगेच कळायचं. मग मी थोडं आवाज द्यायची की "ए, पेरू काढू नका रे." मग ती मी बसलेली मग पळून जायचे. हं, हं. पण मी सांगते की फुल आल्यापासून मी ते पेरू मोठे, 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 म्हणजे मी 4 वर्ष ह्या गोष्टी बारीक निरीक्षण, मला फक्त एक ढाळी दिसायची पेरूची. मी बाहेर येतच नव्हते. 12वीचं हॉल तिकीट जेव्हा आलं, वर्षभर मी अभ्यास केला. वर्षभर माझ्या डोळ्यांवरती प्रकाश किरणं पडलेली नाही आहेत. बाहेरच बापरे! नाही ना मी. हं, हं, हं. तर सडनली ते प्रसारण पावत नाहीत. उजेडात जेव्हा आपण हं. जातो अचानक, डायरेक्ट लाईट्स पडतो तेव्हा तर ते हे होत नाहीत डोळे. प्रॉब्लेम होतो. हां. हं. तर मी वडापमध्ये आमचं शेअरिंग आहे, तिथे परीक्षेला गेले हॉल तिकीट घेऊन. हं, हं. तर साईडला मी बसून थोडं वाचत होते. मग पुस्तकावरती माझ्या व्हाईट कलरचा एकदम डार्क
ऊन पडलं होतं. हम्म. तर ते ऊन माझ्या बुबुळांना भिडलं म्हणजे जास्त. अच्छा. तर मला वर्गात गेल्यानंतर चक्कर आली होती. मी जेव्हा हो. वर्गात गेले तर मला सगळं ब्लर दिसायला लागलं. हम्म. म्हणजे तुमचे डोळे सुद्धा प्रकाश जो तितका सहन करायला हे झालेत, विसरलेत बरोबर. तुमचे अवयव सुद्धा. मग मला सगळं खिडकीतून असे झाडं जे आहेत, खिडकीच्या साईडला नंबर पडलेला माझा, ब्लर दिसायला लागले. प्राध्यापक ब्लर, अक्षरच दिसणं झालेत. हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग. म्हणजे वर्षभर मी 7 वर्ष गॅप सर्टिफिकेट जोडून अभ्यासाचा जो पवित्रा घेतला होता, तिथे मला खूप चॅलेंज फेस झालं. की म्हटलं सर मला डम्मी बसवा परीक्षेला. मला अक्षरं दिसत नाही आहेत, मी सगळं वाचले, मला फक्त प्रश्न एका साईडला घ्या, मला प्रश्न वाचून द्या, मी उत्तरं लिहून देते, तुम्ही काही त्याच्यामध्ये मनाचं लिहू नका, माझा तितका अभ्यास झालेला आहे. तर सर म्हटले नाही, हे असं होणार नाही मॅडम, डमी वगैरे बसवता येत नाहीये. अच्छा. हां. तर मग मी रुमालावरती बॉटल झाडली, ते थंड पाण्याने थोडी धुवून काढले डोळे. मला म्हटले की 10 मिनिटाचा ब्रेक घ्या तुम्ही आणि थोडं तुम्हाला मी 10 मिनिटं नंतर देतो परीक्षेला, तुम्ही परीक्षा देऊ शकता नंतर. मग मी डोकं खाली करून मी थोडं बुबडं म्हणजे शांत असं थोडं अंधारात आणि थोडं पाण्याने मी रिलॅक्स झाले. मग मला कुठे पुसट अक्षरं दिसायला लागली आणि मग ती अक्षरं दिसल्यानंतर भराभर मी लिहायला सुरुवात केली. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं येत होती, की नेमका कुठला प्रश्न मुद्देसूद कधी घेऊ ते कळत नव्हतं. अच्छा, म्हणजे तुमचा तो 4 माझ्याकडे वर्षात तुमचा तो प्रॉपर स्टडी झाला होता घरात बसून हां. म्हणजे? मी तुम्हाला सांगते, मी जेव्हा रद्दी घातली तेव्हा 5 ते 10 किलो रद्दी बेडखाली झालेली, ठेवलेली. बापरे. हां, कारण मला पुस्तकाला पण मी मम्मीला खर्च दिला नव्हता. मी फक्त नवनीत अपेक्षित घेऊन आले होते. मग मी एक कन्सेप्ट ठेवला होता, की ह्या प्रश्नाचं हे उत्तर. मला धडे पण माहिती नाहीत. धडे म्हणजे एक मांडणी असते, एक सिक्वेन्स असतो. सिक्वेन्स असतो. हो. धडे सुद्धा मला माहिती नाहीत, की बाबा काय, कारण पुस्तकच नाहीत घेतलेली मी, फक्त अपेक्षितवरती मी अभ्यास करत होते. बरोबर. तुम्ही फक्त पाठांतर केलं ना, की लिहायला गोंधळ उडतो. मग तुमचा स्पीड वाढण्यासाठी लिखाण नेहमी महत्त्वाचं आहे. लिखाणाला भर द्या. बरोबर. तुमचा लिखाणाचा स्पीड वाढला पाहिजे, तर तुम्हाला ते नीट मुद्देसूद तुम्हाला लिहिता येईल. तुम्ही जर एखादी गोष्ट मनात धरली ना, तर तुम्ही कुठल्याही वयात शिकू शकता. कुठल्याही. अच्छा. अजूनही जर काही महिलांना त्रास होत असेल आणि शिकायची इच्छा राहिली असेल, तर त्यांनी नक्कीच पुढे शिक्षण पूर्ण करावं. शिक्षण हा एकमात्र उपाय जो आहे, जो तुमच्या परिस्थितीवर मात करायला तुम्हाला सक्षम उभा करतो. अर्थातच. नाही, हो. नक्कीच. एखाद्या मुलीसाठी शिक्षण म्हणजे भलेही तिच्यासोबत कोणीही नसू देत, नसू दे, पण तिच्या शिक्षण जर शिक्षणाच्या असेल, बळावरती ती स्वतः उभी ती राहू शकते. कुठेही उभी राहू शकते, कुठेही. हो. मग लोक हे पाहतात, आता कुठे शिकू, मुलं झालेत, फॅमिली आहे. हो. फॅमिली तुम्हाला शिकायला हात धरत नाही तुमचा. आता मी शिकले तर मी रेग्युलर कॉलेज नाही केलं का, तर ह्यांना कमीपणाची बाजू, भावाला, आईला, पप्पांना, मम्मीला. मी डिस्टन्स एज्युकेशनमधून शिकले. मी तिथे विचारलं ॲडमिशन घेताना युनिव्हर्सिटीमध्ये, डिस्टन्स एज्युकेशनमध्ये काय फरक आहे, नॉर्मल विद्यार्थी शिकतो ते काय फरक आहे, तो दोन्ही सिलेबस वेगळे आहेत का, मला हे सर्टिफिकेट सर्व्हाइव्ह करायला उपयोगी पडेल का. तर ते म्हटलं असं काही नाही मॅडम, फक्त एक छोट्या अक्षरात कॉर्नरला डिस्टन्स एज्युकेशन येतं, पण ह्याच्यावरती तुम्ही शिकू शकता. ओके. म्हणजे मी 12वी केली, त्याच्यानंतर मी कॉलेजला युनिव्हर्सिटीला कोल्हापूरच्या ॲडमिशन घेतलं, FY झालं, SY झालं. मग SY झाल्यानंतर TY व्हायच्या अगोदर की मला पुण्यामध्ये जॉब लागला एका ठिकाणी. तोपर्यंत मिस्टरांशी काय हां, ते ह्याची परीक्षा झाल्यानंतर, वार्षिक परीक्षा झाल्यानंतर ऑगस्ट नंतर आले ह्याचं इकडे ॲडमिशन घेतल्यानंतर बाळाचं, ओके. की आता मुंबईला चला. म्हटलं आता बाळाची हेडसंड होता कामा नये तुमच्यामुळे, आता तो मराठीमध्ये शिकतोय ना, मी घेतलंय ना ॲडमिशन, तर आता एक मार्गी त्याला शिकू दे. हो. आता तुमचं मत प्रत्येक वेळी तुमच्या मर्जीनं, तुमच्या दारूच्या पायात आम्ही कधीच नाचणार नाही. एक वेळ मी पत्नी म्हणून नाचेन, बाळाचं शैक्षणिक नुकसान मी सहनच करणार नाही. बरोबरच आहे. असं. अर्थातच. मग मी तिथून बाळाचा दाखला हलवला नाही. दुसरीला. दुसरीला गेला होता तो. अच्छा. हां. मग तुम्हाला सांगते, मी FY झालं माझं, SY झालं आणि मग मला पुण्यामध्ये जॉब लागला एका चांगल्या ठिकाणी कंपनीमध्ये. तर मग ह्यांना कुठेतरी भीती, आता आपली पत्नी कमवायला लागली आणि ती आपल्या हातून आता निसटली. अच्छा. हां, म्हणजे माझी परीक्षा मी दिलेली आहे. आता तुम्हाला मी सांगते एक इंटरेस्टिंग गोष्ट, की सेकंड इयर पार झालं, जॉब लागला पुण्यात छान. परत माझ्या मम्मीकडे जाऊन त्यांनी सांगितलं की हिला आता नांदायला पाठवा असं. मग पप्पांनी मला फोन केला पुण्याला, की अरुणा हे बघ, समेट घडवून आणणं तुझ्या हातात आहे, एक पत्नी म्हणून.
तू पुण्यात आहेस, जावई बापू मुंबईला आहेत, मुलगा माझ्याकडे शिकतोय, तर तिघांचं तिरकूट झालेलं आहे. बाळाला लहानपणी आई वडिलांची सावली नक्कीच हवी. आजी आजोबांच्या हे भरोश्यावर तर त्याचं बालपण कसं जाणार, नाही का? मग पप्पा म्हणाले की तू एक काम कर, रिझाईन दे आणि त्यांच्याबरोबर जा. म्हटलं पप्पा, एवढ्या कष्टाने मी आत्ता कुठे जॉब मिळवलेला आहे आणि आत्ता मी पटकन तुम्ही मला गिव्हअप करायला सांगत आहात, त्यांच्या मर्जीनं सगळं आयुष्याचं होणार आहे का? तर पप्पा म्हणाले, हे बघ बाळा, घडी विस्कटलेली आहे, जमवणं फक्त एकटं तुझ्या हातात आहे. बरोबर. जॉब म्हणजे आपलं सर्वस्व नसतं, कुटुंब म्हणजे आपलं सर्वस्व. तू तो रिझाईन कर, जॉब असला परतही मिळेल. तू तुझ्या पतीला कन्व्हिन्स कर मुंबईला जाऊन. पण इथं प्रश्न पडत नाही का, मग जी व्यक्ती तुमच्या एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला साथ द्यायला आलेली नाहीये, त्याच्यासाठी तुम्ही 4 वर्ष एवढी मेहनत घेतली, घेऊन शिक्षणासाठी तुम्ही एवढी मेहनत घेतली एका आणि अचानक तुम्ही एका माणसाच्या डिसिजन वरती मग तुम्हाला मग माणूस निवडायचा की करिअर निवडायचं, मग हा प्रश्न पडतोच. हा प्रश्न एवढ्यासाठी मी तुम्हाला सांगते, मोस्टली ज्या स्त्रियांना आणतात त्रास सहन करून, ते नक्कीच घरंदाज असतात. जेव्हा तुमचे आई वडील घरंदाज आहेत, तर त्यांचं मत फोकस हा की आपली मुलगी नांदायच्या ठिकाणीच चांगली, तिथे बसून तिने करिअर करावं, तिथे बसून तिने नोकरी करावी, आपलं घर सांभाळून. एकतर मग वडिलांचं हेच मत होतं की नोकरी तू तिथे बसूनही करू शकतेस. अच्छा. फक्त नोकरी, घर विस्कटून नोकरी करण्यात पॉईंट नाहीये. म्हणजे तुझी समजदारी थोडी दाखवलीस तर हे एकत्र येऊ शकतं सगळं. मग मी ते रिझाईन देऊन आले. रिझाईन देताना मला खूप त्रास झाला. मी पुण्यामध्ये हयात रिजन्सी पुण्यामध्ये होते, हॉटेलला हयात रिजन्सी पुणा. हां, ओके. 5,000 CV पुण्यातून आलेले, त्याच्यामध्ये 300 फक्त सिलेक्ट केले होते, त्यापैकी मी होते. अच्छा. मी प्री ओपनिंग टीममध्ये होते. हां, तर मला मग HR मॅनेजर म्हणाले की अरुणा, मी माझ्या बेसवरती तुला 1 महिन्याची सुट्टी देतो, घरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ये परत. नवीन व्यक्ती ट्रेन करून एम्प्लॉय म्हणून ठेवणं कठीण आहे. तुमचे युनिफॉर्म पण रेडी झालेले आहेत, आम्हाला शूज दिले होते कंपनीने, युनिफॉर्म 2-2 दिलेले, आणि तुम्हाला आतमधले पॉलिसीज लीक होतात ना. एक एम्प्लॉय निघून जातो तेव्हा पॉलिसीज मॅनेजमेंटच्या लीक होतात, किंवा एक तज्ज्ञ व्यक्ती सोडणं मुश्किल आहे. तज्ज्ञ म्हणण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या कामकाजाचा भाग तुम्हाला पुरा ट्रेन करून सांगितलेला असतो. बरोबर. एवढे आणि त्यांच्याही काहीतरी प्रोटोकॉल्स असतात. त्यांचं काहीतरी मिस्टेक करणं म्हणजे कस्टमरचं लॉस. अर्थातच आहे. नवीन आलेला मुलगा काहीतरी रॉंग त्यांनी केलं की मला तेव्हा रिझाईन द्यावं लागलं झटपट. आणि मी जेव्हा पप्पांकडे गेले घरी, तर हे बसलेलेच होते मला न्यायला. मला आणि बाळाला घेऊन गेले मुंबईला. मी मुंबईला गेल्यानंतर ग्रॅज्युएशनचं लास्ट इयरला मी फॉर्म टाकून गेलेली, विषय सिलेक्ट करून. हॉल तिकीट घरी आलं. पप्पाने मला फोन केला की बाळा, तुझं हॉल तिकीट घरी आलेलं आहे. तर म्हटलं पप्पा, विषय परीक्षा आहेत समान सलग आहेत का बघा, इतर विद्यार्थ्यांच्या मध्ये एक्झाम्स आहेत का, मला किती दिवसाची रजा पडेल. पप्पा म्हणजे सलग पेपर आहेत, 1 आठवड्यात तुझी परीक्षा होऊन जाते. तर म्हटलं 1 आठवडा आपल्याला ग्रॅज्युएशनचं लास्ट वर्ष डन करायला काहीच पॉईंट नाहीये, म्हणजे काहीच हरकत नाहीये. मग मी ह्यांना समजवलं, तरीही पप्पांनी सांगितलं, तू तुझ्या जावई बापांना सांग, नवऱ्याला सांग की मला परीक्षेला जायचं आहे, एक शेवटचं वर्ष राहिलेलं आहे, त्याचं नुकसान नका करू. मग मी त्यांना थोडं रिक्वेस्ट केली, म्हटलं हे बघा, जाऊ का मी हे जर 1 वर्ष नाही केलं तर 2 वर्षांना महत्त्व मिळत नाहीये, बरोबर, मला पदवी मिळणार नाहीये. तर मला म्हणाले जा. मग म्हटलं मी जाते, नीट सांभाळून राहावा तुम्ही, बाळाला व्यवस्थित बसमध्ये, शाळेच्या स्कूल बसमध्ये व्यवस्थित पाठवा, आणि खर्चाला पैसे ठेवलेत, बाकी काहीच करू नका, साफसफाई मी आल्यावर क्लिनिंग करेन, तुमचं प्लेट बाळाचं खाणं एवढंच फक्त धुवा, तुमचे आलेले कपडे मी धुईन, मला माहिती आहे त्यांचं कलेक्शन खूप आहे, 1 महिना धुतलं नाही तरी चालेल, तर तुम्ही काहीच कष्ट घेऊ नका. हे सांगून मी गाडीमध्ये बसले. आणि जेव्हा मी इथे उतरले, एकतर मी मध्यच रिझाईन देऊन गेल्यामुळे अभ्यास झालेला नव्हता, गॅप. पुस्तकं शोधली त्या विषयांची, ते तिथे पडलेले कपाटावरती, ते विषय शोधले सगळे, आणि मी एक स्ट्रॅटेजी आखली की आता पास तर व्हायचं आहे, शेवटचं वर्ष आहे. मग 7 ते 8 प्रकरणं होती एका विषयामध्ये, 12 पेजेसचे असतील एक प्रकरण. तर मी काय केलं, एक स्ट्रॅटेजी बनवली, सकाळी पेपर आहे ना, तर रात्री झोपेपर्यंत 3च प्रकरणं वाचायची, 3च, पुढे वाचायचंच नाही. 3 वाचलं, परत 1 2 3 1 2 3 1 2 3 3 पर्यंत वाचायची, डन करून ठेवायची, इतकी डन की
बाबा त्यातलं एकही उत्तर सुटता कामा नये, ह्या लेवलला डन. ओके. आणि मग डिनर केला रात्री. त्याच्यानंतर झोपेपर्यंत अगदी रात्री 1:30 वाजेपर्यंत राहिलेली 2-3 प्रकरणं. ती पण इतकी डन करायची, इतकी डन की बाबा एक पहिली 3 आठवता कामा नये, राहिलेली पण नाही. नेमकी तेवढीच 3. अच्छा. एक स्ट्रॅटेजी अभ्यासाची, बरं. की मग ती तुम्ही स्टोअर करायचं उत्तरं फक्त डोक्यामध्ये. हो, हो. आणि एखाद दुसरं राहिलेलं सकाळी 11च्या पेपर येईपर्यंत, बरं. पहाटे उठल्यापासून. असं करून मी ती 7 ते 8 प्रकरणं मी पूर्ण नीट कंप्लीट केलीत. अच्छा. आणि नंतर मग मी फक्त प्रश्न वाचले परीक्षेला बसायच्या अगोदर. ह्या प्रश्नाचं हे उत्तर डोक्यात, रिकॉल, ह्या प्रश्नाचं हे उत्तर, ह्या प्रश्नाचं हे उत्तर आणि ह्या प्रश्नाचं हे उत्तर. अच्छा. असं मी असा अभ्यास केला. म्हणजे मी ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर, उद्या परीक्षा, आदल्या दिवशी अभ्यास केलाय, तरी पास झाले. फक्त एक दिवस? एकच दिवस. ओ. हा, म्हणजे तुम्ही एखादं प्रकरण, मला ते रेशो जे काढतात इकॉनॉमिकली, ते प्रकरण खूप टफ जायचं. ते मी कट केलं. म्हणजे ते एक वाचल्यामुळे सगळ्या प्रकरणांचा गोंधळ उडायचा, सगळीच डोक्यातून उत्तर आउट व्हायचे. मग मी तेच एक कट केलं. म्हटलं असं हे किती मार्काला येणार आहे? 10 ते 15 मार्काला येईल. 15 मार्क नकोत मला. त्यामुळे हे 80-90 मार्क्स माझे डिस्टर्ब होत आहेत ना. पण बाकीच्या धड्यांचा इतका अभ्यास करायचा तुम्ही की त्यातलं एकही उत्तर सुटता कामा नये. बरोबर. ती तर सोपीच आहेत, तुमच्या डोक्यात बसणारी आहेत. तर एक किचकट प्रकरण मी ब्लॉकला टाकायचं. म्हणजे ही माझ्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी आहे. अच्छा. की ते एक वाचत बसले की भरमसाठ वेळ त्या प्रकरणात जायचं, भले ते रेशो गणितच काढायची नाहीत मला त्याची. म्हणजे असं मी अभ्यास केलेला आहे. आणि झालं, 2 पेपर झाले, आला मुंबईवरून फोन चला या की की धीराचा फोन आला की दादानी नस कापून घेतली. बापरे. हाताची. आमच्या छोट्या धीराचा फोन आला. मी म्हटलं माझा बिट्टू कुठे आहे, पहिला प्रश्न माझा. ऑब्विसली नस कापली म्हणजे घरात आमच्या दारू शिरलेली आहे. पण दारू हे सगळं ठीक आहे, बाळ कुठे आहे माझं? तर मग धीर आमचा म्हणाला की आजीकडे आहे, आजीकडे ठेवले त्याला. मग म्हटलं शाळा त्याची? तर तो इकडूनच शाळा येऊन जाऊन करतोय, तुमच्या घरी तो गेलेलाच नाहीये. माझ्या फ्लॅटवर फक्त नवरा आणि दारू. अच्छा. मला सोडेपर्यंत हे दादरवरून दोघे छान मस्त मजेत गेले. तू जाता, आम्ही मस्त मजा करणार. म्हटलं बाळ सोबत आहे, अजिबात पिऊ नका. हुरहुर लागते ना आपण लांब गेल्यावर. एक आईचं काळीज, बाबा एका दारुड्याकडे बाळ ठेवलंय, हा कधी व्यसनाधीन होईल, बाळाचं पोट भरेल की नाही. मी तुम्हाला एक त्याच्या अगोदरचा एक्सपिरियन्स सांगते. 2 पेपर झाले आणि मला त्या ह्याचा फोन आलाय, बसवाल्याचा, नाही बाळाचा फोन आलाय की मी आता 11ला बेल होणार परीक्षेला आणि मी मोबाईल पॅसेजमध्ये बाहेर ठेवायचा आहे मला. आणि तोपर्यंत म्हटलं फोन सोबत राहू दे, वाचायचं. एक लास्ट बेल होती रिमाइंडवाली, आणि मग मी फोन ठेवेन बाहेर. एवढ्यात माझ्या बाळाचा फोन आला, मम्मी मी हरवलोय. म्हटलं बाळा कसं? तर मला बसवाल्याने सकाळी सोडलं इथे शाळेमध्ये, पण मला न घेताच निघून गेलंय बस. मग माझा इथे जीव धडपडायला लागला की आता बाळाला आणणार कोण? घरी तर नवरा दारू पिऊन पडलाय. बसलंय. आणि मी त्या ह्याला सांगून आले होते बसवाल्याला की ह्या रूटला नको आणू, माझ्या फ्लॅटवरच्या रूटला नको आणू, आजीच्या रूटला घेऊन जा माझ्या बाळाला. मग त्यांनी आपले नेहमीचे विद्यार्थी त्या रूटचे मोजले ना, तो ह्याला मोजायला विसरला. आणि मग मी त्याला सांगितलं होतं, मी माझा नंबर बसवून पाठ करून घेतलेला की बाळा हे नंबर असे आकडे, मी आजही तो नंबर ठेवलेला आहे की त्याला मी ज्युनियर केजीत असतानाच नंबर पाठ करून घेतलेला. कुणाच्याही नंबरवरून मला कॉल लावायचा. मी तो नंबर पण सिम्पल ह्याचा घेतलेला आहे. मी म्हटलं आपली कधीही बस सुटली तर हे काका आहेत, ह्यांच्या डोक्यावर येऊन बसायचं, हा माझा बॅच पगार, मला ह्या ऍड्रेसवर पाठवा, आपण त्याला फी भरतो. म्हटलं बाळा तू कुठलीही गाडी करून तुला घरी सोडेल. मग तो त्या ऑफिसला जाऊन बसलेला त्या काकांच्या, बसवाल्याच्या, की मला घरी सोडा, बस माझी सुटून गेली, मला न घेता गेलाय नंदू म्हणून मुलगा तो. मग मला खूप टेन्शन आलं. मग मी चुलत दिरांना फोन केला की म्हटलं असं असं दादासाहेब, तुम्ही जरा जाऊन माझ्या बाळाला घेऊन याल का तिकडे शाळेतून? तर म्हटलं वहिनी मी आत्ताच नाईट करून आलोय, आंघोळ करतो, मी लगेच जाऊन घेऊन येतो. मग त्यांनी घेऊन आला. म्हणजे मला इतका राग, तुम्ही नवऱ्यावर इतका जर राग करून काय करणार? नवरा प्राणी असा आहे ना की त्याला समाजाने खूप गोष्टींची मुभा दिलेली आहे. तू बायकोला मार,
तुझीच बायको, पोलीस पण कंप्लेंट घेत नाहीत, तुझीच बायको ना. आम्ही नवरा बायकोचं घेत नाही मॅडम, ती लोक परत एक होतात. नातेवाईक तो भाग घेत नाहीयेत की बाबा शेवटी काय नवरा बायको त्यांना परवानाच दिलाय भांडण करायचा, मारामारीचा. नवरा ही गोष्टीला तर अत्याचार करायचा परवानाच मिळालेला आहे. ही समाज व्यवस्था आहे, त्याला कोणी काही करू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून स्वतःमध्ये बदल करत नाही, आपण सर्व नाही बदलू शकत. पॉवर मधल्या मी स्वतःत बदल करू शकते, स्वतः शिक्षण घेऊ शकते, नोकरी करू शकते, समोरच्या गोष्टी आपल्या पॉवर मधल्या नाहीयेत. बरोबर, असं आहे. तुम्ही सांगितलं की त्यांनी नस कापून घेतली. हा माझा दुसरा 2 पेपर झाले तर बाळाचा फोन आला, मी हरवलंय म्हणून. तिथली परिस्थिती माझ्या डोक्यात आली सगळी, बाळाचा हाल होतंय म्हणून. मग आमच्या दिराला मी पाठवलं, मग तो फोन बाहेर ठेवला. माझ्या डोक्यात हे की फोन तिथे वाजत राहिला असता 3 तास, थोड्या वेळासाठी. बाळाने जर मला फोन नसता केला ना, तर हा फोन पॅसेज मध्ये माझ्या बॅगेत वर्गाच्या बाहेर वाजत राहिला असता 3 तास. तो कुणाला कळवणार? कोणालाच. बरोबर. म्हणजे बघा ना, म्हणजे विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि शेवटचे 2 पेपर राहिलेत, तेव्हा मला फोन येतोय दिराचा, लहान दिराचा, की वहिनी दादाने हात कापून घेतले. तुम्ही मगाशी मला म्हणालात की पत्नीमुळे काही वेळेला नवरा पितो, तर मी हजरच नाही 8 दिवस. का पित असेल? लॉजिक नाही ना काही. तुमचा मुलगा सोबत नाहीये, तुमची पत्नी सोबत नाहीये इथे, तुम्हाला निवांत खाऊन झोपायचंय. तिने काही मी हेही सांगितलं की कुणाच्या दाराला जाऊ नका जेवायला. लोक म्हणतील परीक्षा द्यायला गेले ना, आम्हाला ह्या मुलाचा आणि दिराचा भुर्दंड. आपल्या घरात राहावा. रेस्टॉरंटचा नंबर ठेवलेत, खर्चाला पैसे ठेवलेत 5,000, फक्त जेवण मागवून खायचंय, फेरफटका मारा बाळाला घेऊन संध्याकाळी, एवढंही होत नाहीये. म्हणजे ही हॅबिट होती दारूची, आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःलाच नस कापून घेतली. मग आता माझे राहिलेत 2 पेपर. जेव्हा तुम्ही खंबीर स्टँड घेता तेव्हा डगमगायचं नाही. आता मी जर शिक्षणाचा मार्ग घेतलेलाच होता, बरोबर, ही गोष्ट व्हायला नको होती की त्यांनी असं कापून घेणं, किंवा मी तिथं हजर असणं गरजेचं होतं नक्कीच पत्नी म्हणून. पण पळणार किती? एका व्यसनाधीन व्यक्तीच्या आहाराने आपण किती मोल्ड होणार? मग असं, मग तसं, मग आता गावी जा, मग परत ये, मग आता शिक्षण बंद कर, बाळाचंही तुझं, मग परत मुंबईला ये, असं किती? बरोबर ना. जेव्हा मतं घेता तेव्हा परखड घ्या, निर्णय घ्यायचा तर तो खंबीर, मग त्यात ढवळाढवळ नको. मग त्याच्यानंतर मी म्हटलं, हे बघा तुम्ही ती परिस्थिती हँडल करा. गेले 14 वर्ष मीच करते दिराला. त्याने सरळ रागाने फोन ठेवून दिला. मला सांगत होते ते राहू दे तो 2 पेपर. लोकांचं असं मत की काय तर झेंडे काढणार तुम्ही, अशी वाक्य. आता काय झेंडे काढणार, 10 वर्षांनी तुम्ही शिकायला परत गेलाय, ते राहू दे, ते हे बघायला या. म्हटलं मी पाहते ते गेले 14 वर्ष, तुम्ही आता बघा, थोडं हँडल करा. परीक्षा संपल्याशिवाय मी अजिबात येणार नाही म्हटलं. आणि ते 2 पेपर मी डन केले आणि मग मुंबईला गेले. मग त्यांचे अंतविधी किंवा बाकीच्या प्रोसिजर्स नाही, ते त्यावेळी नव्हते एक्सपायर झाले. त्यांना ऍडमिट केलं, घरच्यांनी ऍडमिट वगैरे केलं. अच्छा, ओके. नस कापलेली, तर त्याला बाकीच्याने ऍडमिट करून मी गेले तेव्हा शांत. माझ्या प्रश्नांची उत्तरच नाहीत ना. काय त्रासामुळे गेलं म्हटलं, एकदम आत्ताच मी लढाई जिंकून आल्यासारखं. म्हणजे त्या लोकांना इमोशन्स हवे असतात, अटेन्शन. बघा माझ्याकडे मी, तरी पण तुम्ही स्वतःहून केलेल्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. नैसर्गिक आजार आहे असं म्हणू शकत नाही की बाबा आपण त्याची सेवा करा. आणि एक स्त्री म्हणून किंवा एक आई म्हणून आपण किती आणि कोणाकोणाकडे पाहणार? किती एक स्वतःकडे, मुलाकडे, एक जो पती असा की जो दारू पितोय, तर म्हणजे दुसऱ्यांना सांभाळण्यात स्वतःची जी झीज होते त्याला कोण सांभाळणार ना? तर विचारायलाच नाही तिला कोण. तेच ना. मग मी जेव्हा परीक्षा कंप्लीट करून गेले, काही दिवसांनी माझं सर्टिफिकेट आलं. पप्पाने मला सांगितलं की तुझं युनिव्हर्सिटीतून एक पत्र आलेलं आहे. माझे वडील सुशिक्षित आहेत, पण आमचे पत्र फोडत नाहीयेत, युनिव्हर्सिटी पण नाहीये. तर म्हटलं फोडो पप्पा, ते युनिव्हर्सिटीचं हेच असेल की बाबा हॉल तिकीट असेल, काय ते माझा रिझल्ट असेल म्हटलं. त्याच्या अगोदर हॉल तिकीट सुद्धा चुकीचं टाकलेलं आहे मला.
दुसऱ्या एका साळवी म्हणून मुलीचं आलं होतं मला हॉल अच्छा. तिकीट, बर. आणि परीक्षेला जायचं. एवढा आता तामझाम केलेला आहे, हो. अभ्यास केलेला आहे, हो. तर आता मला परीक्षेला जायचं आहे. पप्पा गेले होते युनिव्हर्सिटीमध्ये हॉल तिकीट बघायला. हम्म. पप्पाने घरी पाठवले. आम्ही पोस्टानेच पाठवणार, बापरे. आणि पोस्ट क्रॉस झालेत. ह्या विद्यार्थ्याचं त्याला, त्या विद्यार्थ्याचं ह्याला हॉल तिकीट्स. मी जेव्हा फोडलं तेव्हा म्हटलं, मम्मी हे माझं हॉल तिकीट नाही आहे. पोस्टमॅनला थांबव म्हटलं पटकन, हम्म. की माझं हॉल तिकीट नाही आहे, त्या बिचारीची पण एक्झाम चुकेल. हम्म. हम्म. तर मग मम्मी त्या पलीकडच्या गल्लीमध्ये, अहो काका थांबा, हे तिचं नाही, अरुणाचं घेऊन जावा. हॉल तिकीट आहे, तुम्ही कशी परीक्षा देणार? अरे. तरी हार मानत नाही. मी हार मानतच नाही आयुष्यात. मुळात सगळ्यात माझा पॉझिटिव्ह मुद्दा हा आहे की मी हारच मानत नाही. वा. हां, मग तरीही मी मम्मीला म्हटलं, मम्मी मला परीक्षेला जायचं आहे. मम्मी म्हणते, कुठल्या नंबरवर बसणार? नंबर तुझा, एक्झाम नंबर कुठे आहे, सीट नंबर. म्हटलं मी काहीतरी मार्ग काढते. मला परीक्षेला मी सिलेक्ट केलेल्या कॉलेजवर मला जाऊ दे. हम्म. आता लोकांना माहिती नसेल, सिलेक्ट केलेल्या एक्झाम सेंटरवरती मुलांच्या याद्या येतात सकाळी. अच्छा. तिथे त्या केंद्रावर जे विद्यार्थी परीक्षा देणार, तिथे तुमचं 40 पानाची एक यादी येते विद्यार्थ्यांची. मी ती यादी शोधली, ओ. ते वाचलं पूर्ण, आणि मग तिला दिलं. मग तिच्या हातातलं एकदा घेतलं. असं बसून मी तासभर अगोदरच तो विषय वाचलाय. मग जाऊन मी तो विषय कम्प्लीट लिहिला. तरी मी ग्रॅज्युएशन पास झाले. वा. म्हणजे इतकं शिक्षणामध्ये इतके अडथळे आले, तरी मी कम्प्लीट केलं शिक्षण पूर्ण. अच्छा. सो मग नंतर पुढे जसं तुम्ही शिक्षण कंप्लीट केलं, मग तुम्ही मी पुढची लाईफ परत मग कसं? मी परत मुंबईला आले. बर. तर मुंबईला आल्यानंतर असं झालं की एवढं सगळं रिझाईन दिलेली होती, हो. शिक्षण पूर्ण केलेलं. मला नकोच म्हणाले, इथे जॉब करायचं नाही, घरी बसूनच ठेवलं. ही रिझाईन दिली हां. आणि स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलेला. ओके. आणि तरी काय हरकत नव्हतं. काही दिवस खूप म्हणजे व्यवस्थित गेले, कारण पप्पांनी मम्मीनी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली ह्या वेळेला, की तुम्ही जे आतापर्यंत जे झालेलं आहे ते कोणतीही गोष्ट रिपीट होता कामा नये असं. बरोबर. पण परत प्यायला लागले, परत प्यायला लागले, दारूच्या आहारी गेले. व इतका पश्चाताप झाला, इतका पश्चाताप, की तुम्ही शिक्षण पूर्ण केले, ग्रॅज्युएट झालाय, आणि तुम्ही त्याच ठिकाणी आलाय, त्याच ठिकाणी. म्हणजे तुमचं कष्ट फोल आहेत ना, कष्ट वाया गेलेत ना. तुम्ही परिस्थितीत बदल नाही करू शकत, नाही करू शकत. त्याच ठिकाणी आलाय तुम्ही. तुम्ही एवढं गॅप सर्टिफिकेट जोडलं, परीक्षा दिली, तुम्हाला समोरचा माणूस तसाच ट्रीट करतोय, आणि तुम्ही रिझाईन दिले. ते घरी माझ्या ना मम्मी पप्पांनी डोक्यावर हात मारला. आता मी काय करू शकतो? मम्मी तर रडायलाच लागली. मम्मी खूप रडली तेव्हा. असं म्हणजे मला असं आठवतंय की मम्मी माझी गेली नंतर बिचारी, पण 2 वर्ष अगोदर मम्मी मला फोन करून रडलेली आहे. म्हणजे कुठेतरी तिला माझ्याकडे सॉरी म्हणायचं असेल किंवा काय, की आम्ही तुझं चांगलं करावं म्हणून लग्न करून दिलं होतं, तुझंही पुढं असं होईल याचा अंदाज नव्हता. आणि आता कसं लोकांना खूप वाटतं ना, की बाबा आपली मुलगी आपण परत कशी आणायची. एक म्हणतात, एक म्हण आहे, राजाला मुलगी खपलेली नाहीये, अशी पूर्वापार एक म्हण आहे. असं आहे. बर. सो मग नंतर तुम्ही नंतर ते त्यांचं असं झालं की ते त्यांचा ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये ते गेले. बर. त्यानंतर खूप म्हणजे मी आणखी जास्त खचून गेले, की बाबा आता काय करायचं. आता जॉब तोही सोडला होता पुण्यातला. दुसरी गोष्ट ही अशी घटना घडलेली आहे, आणि सर्व्हाइव्ह करायला पैसेच नाहीत. म्हणजे तुम्हाला झिरोमध्ये ठेवून गेलेत. मला वाटते त्यांची डेड बॉडी बघायला मला शेजारच्या बाईने 100 रुपये दिले होते हॉस्पिटलला जायला. एवढी परिस्थिती? एवढी परिस्थिती वाईट होती. पण मग माहेरचे त्यावेळेस काही सपोर्ट वगैरे असं काही का काय? ते माझे घरचे जेव्हा 6 महिन्यातून एकदा यायचे, तेव्हा ते सामान आणून टाकायचे डिक्कीभर, म्हणजे धान्य वगैरे. मला सगळं लक्साबन सगळं, म्हणजे पुढचं 6 महिने मला सामान व्यवस्थित जायचं. बरं. पण तेव्हा मला वाटते गुगल पे वगैरे असं काही असेल असं आठवत नाही इतकं. पण
माझ्याकडे कॅश नव्हती हॉस्पिटलला त्यांना व्हिजिट करायला जायला, जिथून मला फोन आला तिथे. मग मी शेजारच्या काकूंकडून मी 100 घेतलं. मी काकूला पण सोबत घेतली शेजारच्या, आणि अच्छा. तेव्हा आम्ही गेलो होतो सगळे. हां, तेव्हा मग थोड्या वेळानंतर तुम्हाला आता सांगायचं विशाल, म्हणजे तुमचं जेव्हा जर्नी अशी असते, धरपकड धरपकड धरपकड, आता चांगलं, आता नीट नाही आहे, असं अपडाऊन इतके जोराचे, खळखळाट पूर्ण. हो. तो तिथे माझ्या नवऱ्याची डेड बॉडी बघून पूर्ण शांत. एक नुसतंच जीव गेलेलं, निर्जीव शरीर पडलेलं, की मला त्यांच्यावर रागच नाही आला. त्यांच्याबद्दलचा राग निघूनच गेला. त्यांना जसं मी पाहिलं ना एकदम शांत बसलेले, तर तसं म्हणजे हे अपेक्षित नव्हतं की तुम्ही स्वतःत बदल करा आणि संसारात रमा, तुम्ही जावं असं वाटत नाही. जगातल्या कुठल्याही स्त्रीला वाटणार नाही. म्हणजे असे एकदम शांत थंड शरीर पडलेलं. जेव्हा मला ते बघायला बोलवलं, तेव्हा इतका अंत व्हावा तुमचा, ही एक पत्नी कधीच विचारात घेणार नाही. बरोबरच आहे. तुमच्या सवयी वाईट होत्या, तुम्ही दारू सोडून माझे बनायला हवे होते. बरोबर. असं मग तिथे म्हणजे मला असं वाटत होतं की चला ना, उठा ना, घरी जाऊया, आपण परत सुरुवात करूया. पण तेव्हा सगळं संपलं होतं. म्हणजे तो क्षण असा की मी त्यांना उठवू शकले नाही. बापरे. म्हणजे किती चान्स होते ना की एवढं सगळं आपण म्हणजे लोक आयुष्य खूप हलक्यावर घेतात, समजत नाहीत मुळात. म्हणजे की त्यावेळी स्वतःला रिकरेक्ट करा ना, तुमचं काहीतरी चुकतंय, स्वतःला रिकरेक्ट करा. बघितलं मित्रांनो अरुणाताईंची गोष्ट. तर एक स्त्री म्हणजे एक परिवार उभं करण्यासाठी किती संघर्ष करते, स्वतःही शिकते. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा हव्यास नसताना सुद्धा, आपल्या म्हणजे कोणाकडूनच काय अपेक्षा नसताना सुद्धा त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं, मुलाची जबाबदारी सांभाळत होत्या आणि मिस्टरांचीही काळजी घेत होत्या. पण शेवटी कसं आहे मित्रांनो, दारू ही माणसाला नष्ट करते. तर तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी पुढचा भाग तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनल आवडलेलं आहे तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटत राहूया. थँक यू सो मच. धन्यवाद मॅम. थँक्यू.